हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय होळी स्पेशल करंजी. तर ओल्या नारळाच्या करंज्या बनवत आहे. तर 1 वाटी ओल्या नारळाचा किस करून घेतला आहे. त्यानंतर अर्धी वाटी इतकं गूळ घेतला आहे किसून. गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता गोडीनुसार, जसं तुम्हाला आवडत असेल तसं. आणि गूळ आणि नारळ मिक्स झालं की थोडंसं त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत विलायची पावडर आणि त्यानंतर साजूक तूप. आणि व्यवस्थित सारण एकजीव व्यवस्थित मिक्स झालं की आपलं सारण झालं म्हणायचं आणि गॅस बंद करून टाकायचं. तर एकदम छान असं आपलं सारण झालं आहे. गॅस बंद केला आहे मी. आता आपण करंजीसाठी जी पारी लागते त्याचं पीठ जे आहे ते मळून घेऊया. तर 1 वाटी मैदा घेतला आहे आणि रवा घेत आहे, बारीक रवा आहे. तर 1 वाटीसाठी 2 वाटी रवा टाकायचा आहे. एकदम छान अशा करंज्या होतात. आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि तेल गरम करून टाकायचे मोहनसाठी. तर 1 वाटीसाठी 4 ते 5 चम्मच आपण जो पोह्याचा चम्मच असतो तो भरून टाकायचा. यामुळे करंज्या एकदम सॉफ्ट होतात, जास्त दिवस राहतात, कडकसुद्धा होत नाहीत. आणि त्यानंतर जेव्हा आपण लाटताना पीठ किंवा तेल लागतं ना, तर ते सुद्धा अजिबात लागत नाही. आपण तसंच लाटून एकदम फटाफट करंज्या बनवू शकतो. तर बघा, मोहन टाकल्याच्या नंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं ते सारण. आणि त्यानंतर पाणी थोडं थोडं टाकून, जसं आपण पोळीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर एकसारखं मिक्स करून घेतलं आहे बघा मोहन. आता पाणी घेऊया थोडं थोडं आणि पीठ मळून घेऊया. आणि पीठ मळून घेतल्याच्यानंतर अर्धा 1 तास तरी पीठ भिजत ठेवायचं आहे आणि मग करंज्या करायच्यात. पीठ छान भिजल्या जातं आणि करंज्या पण छान होतात. आता थोडंसं तूप लावूया, एखादा चमचा, आणि व्यवस्थित त्याला भिजायला ठेवून देऊया. एकदम छान सॉफ्ट असा डो झालेला आहे बघा तयार. तर पीठ मी कमीत कमी अर्धा ते 1 तास तरी भिजत ठेवत आहे. तर अर्धा 1 घंटा झालेला आहे. आता एकसारखे पिठाचे गोळे करून घ्यायचे, पेढे बघा, म्हणजे आपल्याला लाटायला सोपे जाणार. आणि पीठ जे आहे ते ओल्या कपड्यानं किंवा एखादं झाकण ठेवून झाकून ठेवायचं, म्हणजे सुकायला नको. आणि आता आपण लाटून घेऊया. बघू शकता तुम्ही, मी पीठ पण नाही घेतलेलं आहे खाली लाटायला आणि तेल पण नाही लावलं आहे. एकदम छान अशी पारी होते. आणि जितकी पातळ पारी लाटली ती पुरी आपण, तेवढी छान करंजी होते. बघू शकताय तुम्ही. आता एक साचा घ्यायचा आहे. साच्याला सुरुवातीला आपण तेल लावून घ्यायचं, म्हणजे चिटकत नाहीत करंज्या जेव्हा आपण दाबतो तेव्हा. आणि 1 ते 1.5 चम्मच सारण टाकून घ्यायचे. आणि बरंच वेळाच्या नंतर जेव्हा पीठ सुकत जातं तेव्हा खोलल्या जातात करंज्या. तुम्ही खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर त्याच्या बाजूनं थोडंसं आपण पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित बंद होतं. बघू शकता, 1 ते 1.5 चम्मच सारण टाकून घेतले. आता त्याला हलक्या हाताने दाबून घ्यायचे. राहिलेलं पीठ काढून घ्यायचे. अशाच प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्यायच्यात. आणि आता गरम तेलामध्ये तळून घ्यायच्यात. तेलात किंवा तुपात तळलं तरी चालेल. तर हलक्याशा गोल्डन झाल्या की काढून घ्यायच्यात करंज्या. दोन्ही साईडनं तळून घ्यायच्यात. खूपच छान होतात त्या करंज्या. तर नक्कीच करून बघा. आणि होळीसाठी स्पेशल डिश आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.